नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मेष लग्नाला रवी लाभस्थानात साधारण काय फळ देतो हे अभ्यासले. आपण रमल ज्योतिषशास्त्राची सुद्धा माहिती करून घेत आहोत, ज्यामध्ये आपण रमल म्हणजे काय, रमल शकलांची माहिती, झटपट रमलद्वारे कोणत्याही प्रश्नाचे होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर कसे द्यावे हे पाहिले. परंतु झटपट रमलपेक्षा रमल कुंडली मांडूनच उत्तर पाहणे योग्य होय. म्हणून आज आपण रमल कुंडली कशी मांडावी हे शिकणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया रमल कुंडली कशी मांडावी. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, रमल कुंडली मांडण्या अगोदर तुम्हाला शकलांची बेरीज करता आली पाहिजे. आता शकलांची बेरीज म्हणजे काय ते प्रथम समजावून घेऊ. शकल हे बिंदू व रेष या चिन्हांनी मिळून बनते हे आपण पाहिले. या चिन्हांची बेरीज म्हणजेच शकलांची बेरीज होय. दोन विषम चिन्हांची बेरीज ही शून्य किंवा बिंदू येते, तर दोन समचिन्हांची बेरीज ही रेष येते. ते अशा प्रकारे. तुम्हाला प्रश्न पडेल, चिन्हांची बेरीज म्हणता व दोन चिन्हांच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह देता हे कसे? तर चिन्हांच्या बेरजेलाच काही ठिकाणी चिन्हाचा गुणाकार असे सुद्धा म्हटले आहे. आपण रमलचे प्रथम शकल लह्यान व द्वितीय शकल कबजतुल दाखील या दोन शकलांची बेरीज किंवा गुणाकार कसा करावा हे पाहू, म्हणजे तुम्हाला हे नीट समजेल. लह्यान शकल बिंदू रेष रेष रेष, कबजतुल खारीज याचे चिन्ह रेष बिंदू रेष बिंदू, यांचा गुणाकाराला बिंदू बिंदू रेष बिंदू. म्हणजे प्रथम व द्वितीय शकलाच्या बेरजेने आपणास फरहा हे शकल प्राप्त झाले, बरोबर. आपण अजून एक उदाहरण पाहू, म्हणजे हे तुम्हाला नीट समजेल. समजा हे फरहा शकल व उकला शकल यांची तुम्हाला बेरीज करायला सांगितली, तर कशी कराल? आपण पहिला फरहा शकल लिहून घेऊ, बिंदू बिंदू रेष बिंदू, व उकला शकल बिंदू रेष रेष बिंदू, यांचा गुणाकाराला रेष बिंदू रेष रेष. म्हणजे फरहा व उकला यांच्या गुणाकाराने हुमरा नावाचे 8 नंबरचे शकल तयार झाले. आता आपण रमल कुंडली कशी मांडावी ते पाहू. सर्वप्रथम आपण ही रमल कुंडलीची आकृती काढून घेऊ. या आकृतीमध्ये हे जे 1 ते 16 अंक लिहिलेले आहेत ते लिहावायची गरज नसते. ही कुंडलीतील स्थाने आहेत. जसे आपण कुंडलीमध्ये प्रथम स्थान द्वितीय स्थान असे लिहितो, असे लिहित नाही, तसे येथेही लिहावायचे नसते. परंतु सुरुवातीला तुम्हाला सवय होईपर्यंत लिहिले तरी काही बिघडत नाही. आता आपणास प्रथम 1 ते 4 स्थानात कोणते शकल येतील हे पाहायचे असते. एकदा काही 1 ते 4 शकले कळाली की त्यावरून पुढील सर्व शकले तयार करायची असतात. परंतु प्रश्न हा की ही 1 ते 4 स्थानातील शकले कशी शोधावी. त्यासाठी विविध पद्धती आहेत. त्यापैकी सर्वात शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे रमलच्या फाशाच्या साहाय्याने हे 1 ते 4 शकले मिळवावीत. परंतु त्यासाठी तुमच्याकडे शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले रमलचे फासे असणे आवश्यक आहे. मागे सांगितल्याप्रमाणे हे फासे वर्षातून एकदाच विशिष्ट दिवशी बनतात. फासे हे अष्टधातूचे असावेत किंवा मानवी हाडापासून सुद्धा फासे बनवतात, जसे महाभारतामध्ये शकुनीने बनवले होते. हे फासे कुष्मांडिनी देवीच्या मंत्राने भरावायचे असतात. त्या अगोदर तो मंत्र सिद्ध करायचा असतो आणि या सर्वांसाठी योग्य गुरुचीही आवश्यकता असते. असो, तर फाशानंतर दुसरा शास्त्रशुद्ध मार्ग म्हणजे रमल शकलांच्या कार्डचा वापर करून
हे 1 ते 4 स्थानातील शकल मिळवणे. माझ्याजवळ फासे नाही आहेत, परंतु रमल कार्ड्स आहेत व ते या मंत्राने सिद्धही केलेले आहेत. तर हे कार्ड्स मी मागील व्हिडिओमध्ये आपणास दाखविले होते व प्रश्न पाहताना जातकाला त्या कार्ड्सवर उजवा हात ठेवून प्रश्न विचारायला सांगावा व ते सर्व कार्ड्स पिसून ते जातकासमोर पसरून ठेवावेत किंवा जादूगार पत्त्याची जादू दाखविताना जसे एखादे पान निवडण्यासाठी पत्त्यांचा पंखा करतो तसे करून कोणतेही कार्ड निवडण्यास सांगावे. समजा जातकाने 7 नंबरचे कार्ड निवडले. परत ते कार्ड पत्त्यात मिसळून पत्ते पिसून दुसरे कार्ड निवडण्यास सांगावे. समजा यावेळी 14 नंबरचे कार्ड आले. परत ते पत्त्यात मिसळून पत्ते पिसून तिसरे कार्ड निवडण्यास सांगावे. तिसऱ्यांदा समजा परत 7 नंबरचे कार्ड आले व चौथ्यांदा 6 नंबरचे कार्ड आले, तर अनुक्रमे जातकाने निवडलेले शकले किंवा कार्ड्स आले 7, 14, 7, 6. तर ही 7, 14, 7, 6 नंबरचे शकले रमल कुंडलीमध्ये उजवीकडून डावीकडे लिहावीत. जसे येथे पहा, रमल कुंडलीमध्ये आपण प्रथम 4 शकले लिहू. पहिल्या स्थानात रेष रेष शून्य, रेष 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 शून्य. दुसऱ्या स्थानात रेष 0 0 0. तिसऱ्या स्थानात रेष 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 शून्य व चौथ्या स्थानात 0 रेष रेष 0. म्हणजे हे 7, 14, 7, 6 नंबरचे शकले आपण 1 ते 4 स्थानात लिहिली. आता आपणास 1 ते 4 स्थानातील शकले तर मिळाली. आता यावरून 5, 6, 7, 8 या स्थानातील शकले तयार करू. ही शकले तयार करणेही खूप सोपे आहे. आपण शिकलो की ही जी शकलांची चिन्हे असतात त्यातील सर्वात वरचे चिन्ह हे अग्नितत्वाचे, त्याखालील वायुतत्वाचे, नंतर जल व शेवटचे पृथ्वीतत्वाचे चिन्ह असते. तर 1 ते 4 स्थानातील सर्व शकलामधील अग्नितत्वांचे चिन्ह म्हणजे पहिली ओळ वरून खाली क्रमाने लिहिली तर ही 5व्या स्थानातील शकल तयार करते. कसे ते पहा, येथे 1 ते 4 स्थानामधील वरच्या ओळीमध्ये रेष 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 0 ही चिन्हे आहेत. ही 5व्या स्थानात वरून खाली लिहिली की 5व्या स्थानातील शकल मिळेल. याच प्रकारे सर्व वायुतत्वांच्या चिन्हांनी 6व्या स्थानातील शकल बनेल. म्हणजे 2 नंबरची ओळ किंवा प्रत्येक शकलामधील 2 नंबरचे चिन्ह एकाखाली एक लिहिले की 6व्या स्थानातील शकल बनेल. ते असे रेष 0 रेष रेष. याच प्रकारे जलतत्वांनी 7व्या स्थानातील शकल रेष 0 रेष रेष. तर पृथ्वीतत्वांनी 8व्या स्थानातील शकल 0 0 0 0 हे तयार होईल. आता आपली रमलकुंडली अशा प्रकारे दिसेल. आता आपणास 9व्या स्थानातील शकल सिद्ध करावयाचे आहे. त्यासाठी प्रथम व द्वितीय स्थानातील शकलांची बेरीज करावी व या बेरजेने येणारे शकल 9व्या स्थानी लिहावे. प्रथम व द्वितीय स्थानातील शकलांची बेरीज करून हे पहिल्या स्थानातील शकल रेष 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 0 गुणिले दुसऱ्या स्थानातील शकल रेष 0 0 0 यांच्या गुणाकाराने रेष 0 0 रेष हे शकल तयार होते. ते 9व्या स्थानी लिहिले. तसेच तिसऱ्या व चौथ्या स्थानातील शकलांच्या बेरजेने 10व्या स्थानातील शकल तयार होते. तिसऱ्या स्थानी रेष 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 0 गुणिले 0 रेष रेष 0 हे चौथ्या स्थानातील शकल यांच्या बेरजेने आलेले 0 रेष 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 हे शकल 10व्या स्थानी लिहिले. आता
5 नंबरच्या व 6व्या स्थानातील म्हणजे 5व्या व 6व्या स्थानातील शकलांच्या बेरजेने येणारे रेष 0 रेष 0 हे शकल 11व्या स्थानी व 7 व 8 स्थानातील शकलांच्या बेरजेने येणारे 0 रेष 0 0 हे शकल 12व्या स्थानी लिहिले. आता 13व्या स्थानातील शकल मिळवण्यासाठी आपणास 9 व 10 या स्थानातील शकलांची बेरीज करावी लागेल. ती बेरीज केल्यावर 0 0 0 रेष हे शकल येते. ते 13व्या स्थानी लिहिले. तर 11 व 12 या स्थानातील शकलांच्या बेरजेने येणारे 0 0 0 रेष हे 14व्या स्थानी लिहिले. आता अशाच प्रकारे 13 व 14 या स्थानातील शकलाच्या बेरजेने येणारे रेष 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 हे शकल 15व्या स्थानी व 15 व 1 म्हणजे 15 व प्रथम स्थानातील शकलांच्या बेरजेने येणारे शकल रेष 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 0 हे 16व्या स्थानी लिहिले. अशा प्रकारे आपली संपूर्ण रमल प्रश्नकुंडी तयार झाली. हे करत असताना तुम्ही पाहिले की जरा जरी चूक झाली तर शकल बदलते. त्यामुळे रमल कुंडली तयार झाल्यावर 15व्या स्थानातील शकल तपासावे. ते कबजतुल दाखिल किंवा कबजतुल खारिज किंवा जमात किंवा उकला किंवा नुसरतुल खारिज किंवा नुसरतुल दाखिल किंवा इज्जतमा किंवा तरीक यापैकी एखादे शकल आले असेल तर रमल प्रश्नकुंडली बरोबर आहे असे समजावे, अन्यथा काहीतरी चूक झाली आहे असे निश्चित. आपल्या रमलकुंडलीत 15व्या स्थानी रेष 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 हे जमात नावाचे शकल आल्याने आपली कुंडली बरोबर आहे असे समजण्यास हरकत नाही. आता या कुंडलीच्या साहाय्याने भविष्य कसे पाहायचे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकू. सध्या येथेच थांबू. धन्यवाद.